नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या तीन इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करणार आहोत. या विश्लेषणामुळे आपल्याला ह्या तीन इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये पुढील आठवड्यात कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते, कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो, कुठे रेझिस्टन्स फेस केला जाऊ शकतो, चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतात, यासारख्या अनेक विषयांचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्हीही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. तुम्हाला जर समजा हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट त्याच्यामध्ये आपण उपलब्ध करून दिलेली आहे. ह्या दोनपैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन तुम्ही दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपलं ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि शुक्रवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली आणि पुढील आठवड्यात कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन करतोय. आपण शुक्रवारसाठी जे गुरुवारी विश्लेषण केलं होतं त्याच्यामध्ये तुम्हाला आठवत असेल की मागच्या 2 दिवसापासून आपण हेच विश्लेषण करतोय. मी तुम्हाला वर जाताना तेजीची 4 टार्गेट दिली होती. पहिलं टार्गेट आहे, दुसरं टार्गेट आहे, तिसरं टार्गेट आहे आणि चौथं टार्गेट आहे. यापैकी दुसरं जे टार्गेट होतं हे मी सांगितलं होतं ही मेक ऑर ब्रेक लेवल आहे म्हणून. तुम्ही बघू शकता आदल्या दिवशी म्हणजे 14 तारखेला आपल्याला ह्या लेवलला रेझिस्टन्स घेतलेला बघायला मिळाला. त्यानंतर थोडं सेलिंग आलं. मात्र ही जी पहिलं टार्गेट होतं त्या लेवलच्या आसपास सपोर्ट घेतलेला आपल्याला दिसला. त्यानंतर शुक्रवारी काय झालं? शुक्रवारी थोडंसं गॅपअप ओपन झालं. ओपन झाल्यावर पहिल्यांदा सेलिंग पण आलं. परत ह्या लेवलचाच सपोर्ट घेतला. ह्या सर्व लेवल लक्षात घ्या ॲस्ट्रो लेवल आहेत. त्यामुळे काय होतं की मार्केट ह्या लेवलला अतिशय व्यवस्थित पद्धतीनं रिस्पेक्ट करताना आपल्याला दिसून येतं. इथे खाली आलं, परत वर गेलं. वर जाताना ह्या लेवल ब्रेक करून वर हे झालं. जेव्हा ही लेवल ब्रेक करून वर गेलं त्याच वेळेला सांगितलं होतं की आता पुढचं टार्गेट हे असणार आहे. तुम्ही बघू शकता 23,840चं टार्गेट सुद्धा आपल्याला टच झालं. आणि त्याचबरोबर हेही सांगितलं होतं की ही जरी 2 टार्गेट असतील तरी आता हा जो झोन आहे हा रेझिस्टन्स झोन आहे. त्यामुळे आपल्याला थोडं सावध राहायला लागणार आहे. लाईव्ह मार्केट अपडेट जेव्हा मी देत असतो त्याच्यामध्ये मी हे सांगितलेलं होतं की हा रेझिस्टन्स झोन असल्यामुळे इथे सावध राहायला लागणार आहे. तुम्ही बघू शकता बरोबर 23,840ला टच झाल्यानंतर एक मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं. आणि हे पण सांगितलेलं होतं की एकदा ह्या लेवलच्या वर गेल्यानंतर काय होणार आहे, मग बाय ऑन डिप्स होणार आहे. इथून खाली गेलं, खाली आल्यानंतर बाय ऑन डिप्स असल्यामुळे पुन्हा वर गेलं. तर अशा प्रकारची मुवमेंट आपल्याला बघायला मिळते आणि त्यानंतर पुन्हा एकदा सेलिंग होताना आपल्याला दिसलंय. आता तसं बघायला गेलं तर आपल्याला काय दिसतंय बघा, टॉपला एम पॅटर्न तयार झालेला दिसतोय. ही तेजी झाली, खाली आलंय, परत वर गेलं आणि एम पॅटर्न तयार झालाय. या एम पॅटर्न मध्ये तुम्ही जर बघितलं तर लक्षात येईल की हा जो लो आहे त्याच्या खाली आपल्याला क्लोजिंग सुद्धा मिळालेला आहे. त्यामुळे आता सोमवारी या एम पॅटर्न नुसार खाली येणार का बाय ऑन डिप्स झालंय म्हणून मार्केट आपल्याला वर जाणार आहे, हे मी तुम्हाला अतिशय विस्तृतपणे आणि व्यवस्थित लेवल देऊन उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय विचार करायचा आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ह्या तीनही इंडेक्सचा वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये म्हणजे थोडंसं मोठ्या टाइम फ्रेमवर आपल्याला काय चित्र दिसतंय हे समजून घ्यायचं आहे. तर माझ्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की शुक्रवारी कशा प्रकारे मार्केटमध्ये मूव्हमेंट झाली. आता मी काय करतो, ह्या सर्व लेवल्स काढून टाकतो आणि निफ्टी फिफ्टीचा चार्ट वीकली टाइम फ्रेम मध्ये ओपन करतो. इथे वीकली टाइम फ्रेम मध्ये चार्ट ओपन केलाय. आपण थोडंसं झूम आउट करूया म्हणजे व्यवस्थित चित्र दिसू शकेल. आता जर तुम्ही इथे बघताय तर तुम्हाला काय दिसतंय? तुम्हाला असं दिसतंय की मागचे 2 आठवडे काय होत होतं,
मी तुम्हाला मागच्या आठवड्यातला व्हिडिओ आठवत असेल तर मी सांगितलं होतं की तेजी होती एवढंच दिसतंय. म्हणजे ही जी आपल्याला हा जो आठवडा होता, या आठवड्यामध्ये आपल्याला जो हाय लो बनला होता त्याच्या आतमध्येच हळूहळू तेजी होत होती आणि वरून आपल्याला काय होत होतं दरवेळेला, म्हणजे ह्या डोजी कॅन्डल टाईप बनत होत्या. वर गेलं सेलिंग येत होतं. फक्त एकच चांगलं होतं मागचे 2 आठवडे, की जो लो होता तो हायर लो बनत होता, हाय जो होता तो हायर हाय बनत होता. एवढं एकच फॅक्टर होता जो मागच्या 2 आठवड्यात चांगला होता. बाकी जर तुम्ही बॉडी वाईज बघायला गेलात तर कॅन्डलच्या बॉडीज सांगत होत्या की वर रिजेक्शन आहे. किंमत वर गेली की सेलिंगचं प्रेशर आहे. तुमच्या लक्षात येईल 24,400 असेल किंवा अगदी 24,000 असेल, म्हणजे हा जो भाग आहे हा रेझिस्टन्सचा भाग आपल्याला इथे दिसत होता. आणि त्याच पद्धतीनं आपल्याला मागच्या 2 आठवड्यामध्ये गोष्ट बघायला मिळाली. या आठवड्यात काय झालं, या आठवड्यात गॅप डाऊन ओपन झालं. ओपन झाल्यानंतर वर जायचा प्रयत्न झाला, खाली आलं, पुन्हा एकदा वर येऊन आपल्याला इथे म्हणजे साधारणपणे 23,640च्या आसपास क्लोजिंग आलेलं बघायला मिळतंय. आता हे जे आपल्याला चित्र सगळं दिसतंय, याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की हा जो मोठा आपल्याला बाउन्स आलेला होता, या बाउन्स नंतर एकदा खाली जाणं अपेक्षितच होतं. आणि आता आपल्याला बघायचं आहे की सोमवारी थोडंसं एकदा वर जातंय आणि त्यानंतर एक मोठं खाली येतंय. अशा प्रकारचं चित्र होतंय का आपल्याला डायरेक्टली खाली येतंय, हे चित्र आता सोमवारी किंवा मंगळवारी आपल्याला जास्त स्पष्ट होईल असं आत्ता दिसतंय. पण एकूण एक गोष्ट लक्षात घ्या की आता हा झोन जो आहे, म्हणजे 24,000 पासून जर बघितलं आपण तर 24,400 24,500 हा जो एरिया आहे हा आपल्याला रेझिस्टन्स आहे. त्यामुळे आतून वर जरी जायचं झालं तरी त्या आसपास कुठेतरी जाऊन मग तिथूनच पुन्हा खाली येताना यायला लागेल किंमत, असं आपल्याला दिसतंय. तर त्यामुळे सध्या एक गोष्ट तर क्लिअर झाली आहे की ही जी तेजी आली होती 3 आठवडे, त्यानंतर एक आठवडा थोडं सेलिंग आलं, परत 2 आठवडे थोडं कॉन्सॉलिडेशन झालं आणि आता खाली येतंय. तुम्ही जर बघायला गेलात आपल्या नेहमीच्या पद्धतीनं तर इथे सुद्धा तुमच्या लक्षात येईल की एम पॅटर्न तयार झालेला आहे आणि ह्या एम पॅटर्नचं ब्रेकआउट देखील आलेला आहे. हा लो जेव्हा ब्रेक होईल त्यानंतर आणखीन याच्यामध्ये सेलिंग बघायला मिळणार आहे. तर अर्थात येणारं सेलिंग जे असेल ते आता आपल्याला बघायचं आहे कुठपर्यंत जाऊ शकतं, काय होऊ शकतं, या गोष्टी एकदा समजून घ्यायच्या आहेत. पण आपल्याला पुढच्या आठवड्यात सुरुवात कदाचित चांगली होईल, पण शेवट कदाचित आपल्याला बेअरिश होईल असं आता विकली चार्ट बघून चित्र दिसतंय. आता हे झालं आपल्याला विकली टाइम फ्रेम मध्ये. आता डेली टाइम फ्रेम मध्ये चेक करूया. तर डेली टाइम फ्रेम मध्ये दाखवतो. डेली टाइम फ्रेम मध्ये जर बघायला गेलं तर तुम्हाला आता क्लिअर कट एक गोष्ट दिसतेय. मोठ्या टाइम फ्रेम मध्ये जसं दाखवलंय तसं इथे एम पॅटर्न बनलेलाच आहे, बरोबर. त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट काय असते, जेव्हा ब्रेकआउट झालेलाच होता ऑलरेडी, बरोबर, ब्रेकआउट झाल्यानंतर खाली आलं होतं. मी नेहमी सांगतो कुठलीही लेवलचं ब्रेकआउट दिल्यानंतर तो ब्रेकआउट टिकाऊ आहे की नाही हे समजण्यासाठी काय होतं, एकदा लेवल टेस्ट करायला किंमत पुन्हा त्या लेवलपर्यंत जाते आणि त्यानंतर मग परत काय होऊ शकतं, सेलिंग येऊ शकतं. तर तशा प्रकारे झालेलं दिसतंय आपल्याला. आणि बरोबर जर तुम्ही इथे लेवल काढून बघितल्यात म्हणजे तुम्हाला इथे लक्षात येईल की हा लो होता, बरोबर. म्हणजे एम पॅटर्न जर आपल्याला बघायला गेलो आपण तर प्रॉपर एम पॅटर्न कसा होता, ह्या पद्धतीनं होता. अशा पद्धतीनं एम पॅटर्न होता. इथून वर जाऊन इथून खाली आलंय. ह्या लेवलचं ब्रेकआउट झालं, लेवलला टेस्ट करायला परत गेलं. आता या लेवलचं ब्रेकआउट असल्यामुळे इथूनच रेझिस्टन्स घेताना आपल्याला दिसतंय. कदाचित सोमवारी आणि थोडं एकदा वर जाईल आणि मग परत खाली येईल, अशा प्रकारचं चित्र सध्या तरी दिसतंय. उद्याच्या व्हिडिओमध्ये जास्त डिटेल सोमवारी काय होईल, स्पेसिफिकली सोमवारी काय होईल, या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या संपूर्ण आठवड्यात काय होईल हे चित्र दिसतंय. आणि ते चित्र आपल्याला हे सांगतंय की मार्केटमध्ये पुन्हा एकदा निगेटिव्ह मोमेंटम होण्याची सुरुवात झालेली आहे आणि तो होण्याची शक्यता पुढच्या आठवड्यात अधिक आहे. तर हे झालं निफ्टी फिफ्टीचं वीकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण. आता पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करूया. बँक निफ्टीमध्ये आपण शुक्रवारसाठी ह्या 2 लेवल दिलेल्या होत्या आणि सांगितलेलं होतं की ह्या 2 लेवल सपोर्ट लेवल म्हणून काम करतील. आपल्याला अपेक्षा अशी आहे की ह्या लेवलमध्ये सपोर्ट घेऊन किंमत एकदा वर जाईल, बरोबर. तसं आज ओपनिंगलाच बघायला मिळालं शुक्रवारी. तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी फ्लॅट किंवा थोडंसं गॅप डाऊन ओपनिंग शुक्रवारी झालं. त्यानंतर एक मोठं सेलिंग आलं बरोबर ह्या सपोर्ट लेवलला, कारण ह्या सपोर्ट लेवल तोपर्यंत आलेल्या नव्हत्या. ओपनिंग नंतर शुक्रवारी ह्या लेवलच्या आत आलं, इथे सपोर्ट घेतला गेला,
मोठा बाउन्स आला, परत खाली आलं, परत वर जायचा प्रयत्न झाला, परत खाली आलं, परत वर जायचा प्रयत्न झाला, परत खाली आलं आणि परत सपोर्ट झोनमध्ये आलेलं आपल्याला दिसतंय. आता इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे जर तुम्ही निफ्टी बघितलं आणि बँक निफ्टी बघितलं तर एक फरक दिसतोय, की निफ्टीमध्ये 14 तारखेचा जो हाय आहे तो ब्रेक झालेला नाहीये. 14 तारखेचा हाय इथे होता, 15 तारखेचा हाय, शुक्रवारचा हाय इथे आहे, खालच्या बाजूला आहे. जर तुम्ही निफ्टीमध्ये बघितलं, परत एकदा निफ्टीमध्ये नेऊन दाखवतो तुम्हाला 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये, म्हणजे व्यवस्थित आपल्याला लक्षात येईल. निफ्टीमध्ये जर आपण बघायला गेलो तर येस, निफ्टीमध्ये आपण बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की 14 तारखेचा जो हाय होता तो साधारणपणे इथे होता आणि 15 तारखेला त्याच्या वर हाय बनला, म्हणजे हायर हाय बनलेला आहे आपल्याला निफ्टीमध्ये. मात्र बँक निफ्टीमध्ये बघितलं तर बँक निफ्टीमध्ये तसं दिसत नाहीये. 14 तारखेचा जो हाय होता हा हायर आहे आणि 15 तारखेचा जो हाय आहे हा आपल्याला खाली बनलेला दिसतोय. तर त्यामुळे हे सुद्धा एक बेरिश ह्याचं लक्षण आहे. आता फक्त एवढंच बघायचं आहे की एकदा ऑलरेडी इथनं बाउन्स घेतलेला आहे, परत ह्या एरियामध्ये आल्यानंतर बाउन्स घेऊन किंमत वर जाते का, हे बघणं आता इंटरेस्टिंग असणार आहे. दोन्हीकडे वेगवेगळ्या चित्र दिसत आहेत. मी जे म्हणतोय, निफ्टीमध्ये सकाळच्या वेळेला कदाचित सोमवारीचा दिवस, सकाळच्या वेळेला कदाचित थोडी तेजी होऊ शकते. याचं कारणच हे आहे की बँक निफ्टीमध्ये आपल्याला थोडंसं पॉझिटिव्ह चित्र दिसतंय. बँक निफ्टीमध्ये आपल्याला असं वाटतंय की ह्या एरियामध्ये कुठेतरी सपोर्ट घेऊन एक बाउन्स येऊ शकतो आणि त्यानंतर मग कदाचित पुढे सेलिंग होईल. तर ते आपल्याला उद्याच्या व्हिडिओमध्ये नीट समजून घेता येईल. तर माझ्या मते बँक निफ्टीमधील चित्र तुमच्या लक्षात आलंय की इथे दिलं होतं आणि त्याच एरियामध्ये सपोर्ट घेताना आपल्याला बघायला मिळालं. आता आपण काय करूया, ह्या सर्व लेवल काढून टाकूया आणि बँक निफ्टीचा चार्ट सुद्धा वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये ओपन करूया. सगळ्यात पहिल्यांदा मी वीकली टाइम फ्रेम मध्ये ओपन करतोय. वीकली टाइम फ्रेम मध्ये जर बघितलं, थोडं झूम आउट केल्यावर आपल्याला व्यवस्थित दिसेल. तर वीकली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला काय दिसतंय, म्हणजे पहिल्यांदा जेव्हा सेलिंग स्टार्ट झालं ह्या आसपास, तुम्हाला आठवतंय 2026च्या सुरुवातीला खूप चांगली तेजी झालेली होती आणि टॉपला होतं. त्यानंतर एक मोठं सेलिंग, म्हणजे तुम्ही इथे बघू शकता खूप मोठं सेलिंग, जवळजवळ 61,000च्या वर गेलेली बँक निफ्टी तिथून खाली येऊन 50,000 म्हणजे 11,000 पेक्षा जास्त पॉइंट्स आपल्याला काय झाले, बँक निफ्टीमध्ये कमी झालेले बघायला मिळाले. त्यानंतर परत 50,000चा लो घेऊन जो बाउन्स झाला, आपण बघू शकतो की तो 57,000 57,500 पर्यंत गेला. आता परत एकदा खाली येण्याचं हे चालू झालेलं आहे. मागचे 2 आठवडे इथे बघितलं तर खाली येत होतं. एक आठवड्यात जराशी तेजीचा प्रयत्न झाला, परत खाली येतंय. त्यामुळे आता इथे बघणं आपल्याला थोडंसं इंटरेस्टिंग असणार आहे, की थोडंसं आणखीन वर जातंय आणि आणखीन खाली येतंय का, हे आता बघावं लागणार आहे. तर तशा प्रकारचं चित्र आपल्याला वीकली चार्ट बघितल्यानंतर दिसतंय. तर त्यामुळे इथे खूप मोठं सेलिंग नंतर एक बाउन्स झाला. कधीही लक्षात ठेवा की एक मोठं सेलिंग झालं असेल आणि त्यानंतर येणारा जो बाउन्स असेल ह्याच्यामध्ये कधीही खरेदी करायचं नाही. कारण त्याच्यानंतर काय होऊ द्यायचं, एकदा खाली येऊ द्यायचं. आणि हे खाली येत असताना आपल्याला ज्या दोन शक्यता असतात, पहिली शक्यता काय असते, पहिली शक्यता अशी असते की खाली येईल आणि इथून ही लेवल ब्रेकआउट करेल. बरोबर, असं झालं तर आणखीन सेलिंग येतं. पण असं जर झालं नाही तर काय होऊ शकतं, थोडंसंच खाली येतं, ह्या लेवल पर्यंत येत नाही आणि इथून परत वर जातं आणि डब्ल्यू पॅटर्न बनतो. तर त्यामुळे आता हे जे खाली येतंय हे आपल्याला ह्या लेवल पर्यंत येतं का, ही लेवल मोडतं का, का आणखीन थोडंसं खाली येऊन त्यानंतर परत वर जातं आणि डब्ल्यू पॅटर्न बनवतं, हे बघणं आता इथून पुढच्या काळात आवश्यक आहे. अर्थात हे मी आज सांगत असलो तरी लगेच उद्या किंवा पुढच्या आठवड्यात हे समजणार नाही. ह्यासाठी अजून किमान एक महिनाभराची वाट बघावी लागणार आहे, कारण आपण इथे वीकली टाइम फ्रेमचा विचार करतोय. आता आपण काय करूया, थोड्याशा कमी टाइम फ्रेमवर येऊया, छोट्या टाइम फ्रेमवर येऊया आणि डेली टाइम फ्रेमचा विचार करूया. डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला काय चित्र दिसतंय बघा. डेली टाइम फ्रेम मध्ये असं चित्र दिसतंय की इथे एक चांगलं सेलिंग आलं होतं. पहिला जेव्हा बाउन्स झाला, मगाशी सांगितलेलंच आपण लॉजिक इथे लावूया. एक बाउन्स झाल्यानंतर सेलिंग आलं. सेलिंग येत असताना काय झालं बघा, मी आता इथे तुम्हाला काय करतो, प्रॉपर लेवल लावून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथे काय झालं, एकदा सेलिंग आलं आणि हा लो तुटला, त्यानंतर खाली आलंय
लेवल टेस्ट करायला वर गेलंय आणि परत खाली येतंय. म्हणजे इथे आपल्याला डेली टाइम फ्रेमवर एक गोष्ट कन्फर्म झाली आहे, की ही जी लेवल आहे ही आता आपल्याला रेझिस्टन्स म्हणून काम करणार आहे. कारण त्याचं ब्रेकआउट झालंय, त्यानंतर वर गेलंय आणि परत खाली येतंय. आता कदाचित अशा वेळेला काय होतं, जेव्हा खाली येईल तेव्हा हा लो ब्रेक होण्याची शक्यता आहे. तर त्यामुळे हे पण आपल्याला थोडंसं सावधपणा दिसतोय एवढं नक्की आहे ह्याच्यामध्ये. तर थोडं सावध राहणं आवश्यक आहे, कारण आता सेलिंग वाढू शकतं. पण 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर असं वाटतंय, त्यामुळे सोमवारी सकाळी कदाचित एक बाउन्स येईल आणि त्यानंतर मग खाली जाईल, अशा प्रकारचं चित्र आपल्याला आता दिसायला लागलेलं आहे. हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं विश्लेषण. आता पुढे जाऊन आपल्याला सेन्सेक्सचं विश्लेषण करायचंच आहे. मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलच्या मेंबरशिप विषयी अधिक माहिती सांगायची आहे. आता तुम्ही आपल्या शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर गेलात, तर तिथे सबस्क्राईब बटनच्या शेजारी तुम्हाला एक जॉईन बटन दिसायला लागलेलं असेल. या जॉईन बटनवर क्लिक करून तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. या मेंबरशिपमध्ये आपण एकूण 4 ऑप्शन दिलेले आहेत: ब्रॉन्झ, सिल्वर, गोल्ड आणि प्लॅटिनम मेंबरशिप. तर ह्याच्यामध्ये सध्या हे जे पहिल्या 2 आहेत ह्या अजून आपण चालू केलेल्या नाहीत. गोल्ड मेंबरशिप आणि प्लॅटिनम मेंबरशिप चालू केलेली आहे. गोल्ड मेंबरशिप, तुम्हाला जर मेंबरशिप घ्यायची असेल तर कमीत कमी गोल्ड मेंबरशिप घ्या. जर ब्रॉन्झ आणि सिल्वर मेंबरशिप घेतली असतील तर तुमचे पैसे फुकट जाऊ शकतात, कारण त्या मेंबरशिप अजून आपण चालू केलेल्या नाहीत. हे मी रोजच्या व्हिडिओमध्ये सांगतोय. तर तुम्हाला ह्या मेंबरशिपमध्ये काय काय बेनिफिट्स आहेत हे तुम्ही काय करू शकता, जॉईन बटनला क्लिक करून तिथे तुम्ही वाचू शकता. तिथे सर्व डिटेल्स दिलेले आहेत. त्या व्यतिरिक्त जर तुम्ही आपल्याकडून ह्यापूर्वी कुठलाही पेड कोर्स घेतला असेल, म्हणजे तुम्ही पेड कोर्स सदस्य असाल किंवा प्रीमियम ग्रुप मेंबर असाल, तर तुम्हाला गोल्ड मेंबरशिपचे अपडेट सध्या फ्री ऑफ कॉस्ट दिले जात आहेत. तुम्हाला वेगळे अपडेटसाठी पैसे भरण्याची आवश्यकता नाही आहे. आपला जो टेलिग्रामवरचा प्रीमियम ग्रुप आहे, या प्रीमियम ग्रुपवर हे सर्व गोल्ड मेंबरचे अपडेट्स दिले जात आहेत. सध्या काही काळ सर्व पेड कोर्स सदस्यांना आणि प्रीमियम ग्रुप मेंबर्सना हे अपडेट फ्री ऑफ कॉस्ट दिले जाणार आहेत. त्यांना त्याच्यासाठी कुठलाही वेगळा चार्ज घेतला जाणार नाहीये. तर ते घेऊ शकता. आणि जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल ह्या व्यतिरिक्त, तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. इथे मी माझा व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे. या नंबरवर केवळ व्हॉट्सअप मेसेजद्वारे संपर्क साधायचा आहे. याच्यावर कॉल करण्याचा प्रयत्न करू नका. साधा किंवा कुठलाही व्हॉट्सअपचा कॉल ह्याच्यावर स्वीकारला जात नाही. व्हॉट्सअप मेसेज करा आणि तुमचं यूट्यूब चॅनल मेंबरशिप विषयी तुम्हाला जी काही शंका असेल त्याची माहिती तुम्ही इथे विचारू शकता. हे झालं आपल्या यूट्यूब चॅनल मेंबरशिप विषयी. आता आपण पुन्हा एकदा आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि राहिलेल्या इंडेक्सचं म्हणजेच सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. आता आपल्या ज्या ॲस्ट्रो लेवल आहेत, ह्या निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल किंवा सेन्सेक्स असेल, प्रत्येक ठिकाणी अतिशय परफेक्ट पद्धतीनं काम करतात, हे तुम्हाला आता लक्षातच आलं असेल. तुम्ही बघू शकता की ही 4 टार्गेट वर जाताना मागचे 2-3 दिवस आपण देतोय. पहिलं टार्गेट आलेलं होतं 14 तारखेला, दुसरं टार्गेट सुद्धा 14 तारखेला आलेलं. मात्र दुसऱ्या टार्गेटवर किंमत टिकली नव्हती. ही मेक ऑर ब्रेक लेवल होती. इथून किंमत खाली आली, परत पहिल्या टार्गेटचा सपोर्ट घेतला गेला, परत बाउन्स झाला. बाउन्स आल्यावर सुद्धा तुम्ही बघू शकता परफेक्ट आपल्या टार्गेटला टच केल्यानंतर मग सेलिंग आलंय, कारण हा जो वरचा तिसरा आणि चौथं टार्गेट असतं, हा नेहमी रेझिस्टन्स झोन असतो. तर त्यामुळे इथे म्हणजे जर तेजीसाठी जर असेल तर रेझिस्टन्स झोन असतो आणि मंदीसाठी असेल तर तो सपोर्ट झोन असतो. तर बरोबर तिथे रेझिस्टन्स घेऊन सेलिंग आलं, परत बाउन्स झाला, परत सेलिंग आलंय. आणि आता जसं निफ्टीमध्ये सांगितलंय सेम तशाच सगळ्या गोष्टी असल्यामुळे त्याच त्याच गोष्टी मी पुन्हा सांगत नाही. एम पॅटर्न इथे तयार झालाय. आता सोमवारी आपल्याला एम पॅटर्न मध्ये ब्रेकआउट होऊन खाली आणखीन टार्गेट मिळतंय का, ह्या एम पॅटर्नला ट्रॅप करण्यासाठी एकदा सकाळच्या सत्रात तेजी होतीये हे बघणं आता इंटरेस्टिंग असणार आहे. तर ते आपल्याला सोमवारी सकाळी बघायला लागेल. पण ओव्हरऑल चित्र जर बघितलं तर आपल्याला लक्षात येतंय की येणाऱ्या काळात मंदी होण्याची शक्यताच दाट दिसते. तर हे झालं सेन्सेक्स मध्ये शुक्रवारी काय झालं. आता आपल्याला काय करायचं आहे, वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करायचं आहे. वीकली टाइम फ्रेम मध्ये हा चार्ट ओपन करतोय. वीकली चार्ट जर बघितला तर निफ्टी सारखाच आहे. तुम्हाला सगळं लक्षात आलंच असेल की 3 आठवडे सातत्यानं तेजी झाली.
नंतर इथे आपण बघू शकता की 1 आठवड्यात सेलिंग झालं. नंतर 2 आठवडे आपल्याला कन्सोलिडेशन झालं, हायर हाय, हायर लो बनला. मात्र त्याची बॉडीच आपल्याला सांगत होती की ही जी तेजी आहे ही कमकुवत आहे. ह्याच्यामध्ये बायर्स जास्त आपल्याला कॉन्फिडंट दिसत नाही आहेत. प्रत्येक वेळेला किंमत वर नेली की सेलर आपल्याला किंमत खाली घेऊन येत आहेत. असं ज्यावेळेला असतं त्यानंतर आपल्याला लक्षात येतं की सेलिंग येणारच आहे. इथे सेलर काय करत होते, हळू ॲक्युमुलेट करत होते. दाखवताना दाखवलं जात होतं की तेजी होतीये, पण हळूहळू इथे शॉर्ट पोझिशन बनवल्या जात होत्या आणि त्यानंतर ह्या आठवड्यात आपल्याला त्याचं प्रत्यंतर आलं. आता थोडंसं वर जाऊन इथे क्लोज झालंय. आणखीन सोमवारी थोडंसं वर जातं का हे बघणं इंटरेस्टिंग आहे आणि त्यानंतर मात्र खाली येईल असं आत्ता तरी वाटतंय. उद्याच्या व्हिडिओमध्ये याचं जास्त स्पष्टीकरण दिलं जाईल. तर माझ्या मते तुम्हाला वीकली टाइम फ्रेमचं विश्लेषण लक्षात आलं असेल. आता आपण जाऊया डेली टाइम फ्रेममध्ये. डेली टाइम फ्रेममध्ये पण सेम आहे चित्र. तुम्हाला लक्षात आलंय की इथे एम पॅटर्न बनलेला आहे. एम पॅटर्न नंतर सेलिंग आलंय. परत एकदा लेवल टेस्ट करायला एम पॅटर्नचा जो हाय होता, एम पॅटर्नची जी नेकलाईन होती त्याच्या जवळच गेलंय आणि तिथून आता पुन्हा सेलिंग स्टार्ट झालंय. इथे पण नेकलाईनला टच झालेलं नाही, त्यामुळे कदाचित काय होईल, थोडंसं एकदा सोमवारी वर जाऊ शकतं. टच होईल न होईल माहित नाही, पण जर वर गेलं आणि त्यानंतर खाली आलं तर असं होण्याची शक्यता आहे पुढचा आठवडा आणखीन सेलिंग वाढण्याची शक्यता आहे. अर्थात हे आत्ताचं विश्लेषण आहे. जास्त डिटेल कोणत्या लेवल असतील, कुठपर्यंत जाऊ शकतं, हे आपल्याला उद्याच्या व्हिडिओमध्ये जास्त डिटेलमध्ये समजून घ्यायचं आहे. तर हे झालं तिन्ही इंडेक्समध्ये पुढच्या आठवड्यासाठीचं केलेलं विश्लेषण. आता आपण या व्हिडिओच्या एकदम शेवटी आलोय आणि जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करा. कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा. बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.